आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात अर्थात फास्ट न्यूज। करवीर तालुक्यातील पोंद्रेनगर ते पाडळी रोडवरील सीपीआर नर्सिंग कॉलनीतील बंगल्यात चोरी झाली। प्रशांत इंगळे सीपीआर मध्ये परिचारक म्हणून नोकरी करतात। 3 डिसेंबर रोजी त्यांच्या घराला कुलूप होतं। शुक्रवारी रात्री ते कोल्हापुरात परतल्यानंतर घराचा कडी कोयंडा तुटल्याचं दिसून आलं। लाकडी कपाटातील 4.5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या होत्या। मध्यरात्री झालेल्या या चोरीमुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। दरम्यान करवीर पोलिसांनी श्वान पथकाला बोलावून तपास सुरू केलाय। इचलकरंजीतील मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा उभारण्यात आलाय। पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी, सहकार भारतीचे विभाग सहसंघटक जवाहर छाबडा, विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री शिवजी व्यास, मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाद्यपूजनाचा विधी झाला। या निमित्तानं अश्विनी कुबडगे यांच्यासह मंगळवारपेठ परिसरातील माता भगिनींनी मिरवणुकीनं गारवा आणला होता। पुतळा प्रतिष्ठापनेनिमित्त शंभू तीर्थावर गुरुवारपासून धार्मिक विधी आणि कार्यक्रम सुरू आहेत। यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपुते, पुंडलिक जाधव, अरविंद माने यांच्यासह शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी आणि नागरिक उपस्थित होते। गुरुवारी राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेतली। महापालिकेनं प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर अनेक हरकती आल्या आहेत। त्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट निर्देश दिले आहेत। त्यानुसार कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या। येत्या 4 दिवसात सर्व हरकतींची पडताळणी करून निर्दोष अंतिम मतदार यादी तयार व्हावी अशा सूचना सहाय्यक आयुक्त आणि उपशहर अभियंत्यांना दिल्या आहेत। दुबार मतदारांचा शोध घ्यावा असंही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। सन 2006 साली महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीतावेळी गोंधळ झाला होता। या प्रकरणी मेजर संजय शिंदे यांनी तत्कालीन नगरसेवकांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल केली। या प्रकरणाची पुढील आणि कदाचित अंतिम सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे। मात्र या प्रकरणी न्यायालयानं स्थगिती दिल्याची बातमी आज काही माध्यमांनी दिली। त्यावर नगरसेवकांच्या वकिलांनी खुलासा करत अशी कोणतीही स्थगिती न्यायालयानं दिलेली नसल्याचं स्पष्ट केलं। या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे। दुसरीकडे फिर्यादी मेजर संजय शिंदे यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नेलंय। सर्किट बेंचनं कोल्हापूर सत्र न्यायालयाला जर काही वेगळे निर्देश दिले तर या प्रकरणी आणखी एखादा ट्विस्ट येऊ शकतो। कोल्हापूर शहरातील टाकळ्याकडून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलाच्या अलीकडे रस्त्यालगत काही फळ आणि भाजी विक्रेते टेम्पो घेऊन उभे असतात। या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते। अशा वेळी हे विक्रेते आणि त्यांच्याकडे खरेदीसाठी आलेले ग्राहक यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय। बऱ्याचदा टेम्पोच्या भोवतालीनं लागलेल्या दुचाकींमुळे निम्मा रस्ता अडवलेला असतो। त्यातून टाकळा उड्डाणपुलाजवळ आता हे नवं अतिक्रमण तयार होऊ लागलंय। महापालिका आणि शहर वाहतूक पोलिसांनी वेळीच त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे। राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकारातून यंदाही चर्मकार समाजातील वधूवर पालक परिचय समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। रविवार 14 डिसेंबरला शाहू स्मारक भवन इथं हा मेळावा होणार आहे। माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, नामदार हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, अशोकराव माने यांची मेळाव्याला उपस्थिती असणार आहे। नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं जिल्हाध्यक्ष दीपक खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी संतोष बिशुरे, अमित चव्हाण, सुखदेव सातपुते, संजय जाधव, अर्जुन धुमाळे उपस्थित होते। सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी कोल्हापुरात श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। शनिवारी त्या कोल्हापुरात आल्या होत्या। देवीचं मनोभावे दर्शन घेऊन शिल्पा शेट्टी यांनी देवीची खणा नारळानं ओटी भरली। याचबरोबर मातृलिंग मंदिरात सुद्धा शिल्पा शेट्टी यांनी दर्शन घेतलं। यावेळी श्री अंबाबाई मंदिराची माहिती जाणून घेतली। देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान शिल्पा शेट्टी यांच्या चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती। जयसिंगपूरमधील रामनगरमध्ये राहणाऱ्या आकाश नलवडे आणि शाहरुख मुजावर या दोघांकडे पुंडलिक गाडी वडर यानं शनिवारी दुपारी दारू पिण्यासाठी 100 रुपये मागितले। ते दिले नसल्यानं पुंडलिकनं शिवीगाळ करून चाकूनं हल्ला केला आणि ही भांडणं थांबवण्यासाठी गेलेल्या मुजावर यांच्या पायावरही चाकूनं हल्ला केला। दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी पुंडलिक गाडी वडरवर गुन्हा दाखल झाला असून जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करतायत। कोल्हापूर शहराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या शिरोली टोल नाका परिसरात वाहतुकीला अडथळा आणणारं पार्किंग असतं।
त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होतीये. तावडे हॉटेल मुख्य चौकातून बापट कॅम्प, जाधववाडी आणि कदमवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच रस्ता क्रॉस करावा लागतोय. या परिसरात दिवसेंदिवस खाद्यपदार्थांच्या गाड्यांचं अतिक्रमण झालंय. त्याबद्दल महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोणतीही कारवाई करत नाही. त्या विरोधात निदर्शनं करण्याचा इशारा कृती समितीनं दिला आहे.